गर्दी ना, इतकी गर्दी, भयानक गर्दी आहे. तर आम्ही ना दर्शन वगैरे केले, भंडारा खोबरं उधळलं आणि इथं थोडंसं बसलो, कारण चालून दम लागला होता ना, गर्दी पण जास्त होती. विराट थोडासा म्हणजे थोडासा चिडचिड करत होता, त्यामुळे थोडंसं बसलो आणि नंतर मग खाली आलो. आणि इथं ना हे जागरण सुरू होतं आणि नवरा होती, आणि थोडंसं शूट घेऊन शूट घेतलं. आणि हे ना बांधकाम सुरू आहे. बांधकाम सुरू आहे काय की तळ्याचं का? नाही, ते साईड ना बांधलेलं ते. हा का? माती उपटाय चालू काय ते संपत. पाणीच नाही. पुन्हा तयार केलंय का ते आता? काय नाही, जुनच आहे. पुन्हा ते कचरा बांधून कपड्यांना यायचं मग तयार भरलेला मान. चला इकडे कुठे जा. बारामतीच्या अलीकडून जुनं बांधकाम आहे, केवढं मोठं जुनं बांधकाम. ईश्वरी पळू नका आता काय कर. जेव्हा आपण गडावरून खाली येतो तेव्हा आपल्याला छोटंसं गार्डन लागतं. त्या गार्डनमध्ये पूर्ण इतिहास आहे. तर थोडंसं तिथं थांबलो, फोटो वगैरे काढले आणि मस्तपैकी असं वातावरण आणि इतकी छान हवा लागत होती. आणि इथून पूर्ण असं हे जेजुरी गाव दिसत होतं. इतक्या उंच डोंगरावरती हा खंडोबाचं मंदिर आहे. तर खूप छान असं वाटत होतं. असल्या उन्हाळ्यात पण एकदम असं हिरवंगार वातावरण, तळं वगैरे खूप छान असं. थोडंसं बसलो तिथं आणि नंतर मग खाली आलो. तर खाली येतेच हे आहेत ते बाणाईचे मेंढरं. तर बाणाईचे हे मेंढरं आहेत. तर एका लाईननं असे हे मग इथे येतात. तिथं पण दर्शन घेतलं. तर म्हाळसादेवीनं ना बाणाईला वरती येऊच दिलं नाही, त्याच्यामुळं बाणाई खालीच राहिली गडाच्या पायथ्याशी. तर विराटचे फोटो काढत होतो फोटोवाला पण, तर त्याला थोडासा हसवायचा प्रयत्न करत होता आणि मस्तपैकी तो असं त्या ढोलकीला खेळत होता. थंड आहे, थंड आहे का शिवरी? जेजुरीतले दर्शन वगैरे केले, थोडंसं बसलो आणि नंतर निघालो ते नारायणपूरचा दत्ता. तर विराज इथं ना थकून दमून गाडीत झोपला होता. तर इथे हे नारायणपूर आलं आहे. तर नारायणपूरचा हा दत्त मंदिर खूप छान आहे आणि हा एकमुखी दत्त आहे. इथे काही गर्दी जास्त नव्हती, त्याच्यामुळं मस्त असं निवांत दर्शन झालं. गुरुवारीच गर्दी असते जास्त दत्त मंदिरमध्ये नारायणपूरच्या. नारायणपूरचं दत्त मंदिर आहे. तर हे नारायणपूरचं दत्त मंदिर आहे. एकमुखी दत्ता, एकमुखी दत्ता आहे.
तिथं आम्ही दत्ताचं दर्शन करून नंतर नारायणगावच्या बालाजीला गेलो.